अजित पवार म्हणजे दिलखुलास, दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व. जे काम होणार असेल त्याला हो म्हणणारे. त्यांची भाषणं म्हणजे खुमासदार असायची. अनेकदा वाद सुद्धा उडवून घेतला, पण त्यांच्या भाषणाची शैली मात्र कायम राहिली. अजित पवारांची अशीच काहीशी निवडक आणि आठवणीतली भाषणं आपण पाहूया. और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे। अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। रात्री तमाशा ती यात्री ती पाटील बाईला बोलवायचं नाही का, काय तिचं ना गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल, नाहीतर आणखीन कुणासमोर नाचेल? तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आता कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि पुण्याला अख्खा खंबा मारला तरी किक बसत नाही. काय त्याला काय करायचं? हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली असं की मोकळीच करून खाली काढतो. नको दाबूच, हळूच. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, माग बायको बसली, ते दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायचे. आईला म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना, एवढे केस चालले. काय चाललंय काय आज? तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं काम करून घेणार, आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे. मानलं कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. कराडवाडीमध्ये कॉलेज काढा. कराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये त्या रामदेव बाबांनी सांगितलं असं कर, आणि असं केलं, सगळी केस यायचं तर बाजूलाच काय करत आहे. बोवाबाजी बुवा लोकांचं काय ऐकू नका. कमळाबाई घ्या, कमळाबाई सांगतो राव. घड्याळ काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणाल लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मत. अरे काय आप पान खाते हैं क्या? कुछ तो खाते ऐसा कैसे इसका दांत कहते लोग, ऐसा कैसे हमें बेवकूफ समझते हैं क्या?
थांबरे बाबा दादा त्याच्यामध्ये बघा अजित पवार घसरले. अजित पवार घसरणार नाही याचाच घसरला होता तेव्हा. मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेटाचा तुरा खोचा. आता मला काय डोळे असे आहेत माझ्या पेटाचं तोंड काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बरं मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत नाही. हार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की एक आरसा असावा म्हणजे मी मतदार ठीक आहे. ते बारामतीकरांचे आशीर्वाद, बारामतीकरांचं प्रेम, बारामतीकरांचा भरभक्कम पाठिंबा, राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या मताधिक्यांनी निवडून देण्याचं त्यांचं कसब आणि सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची त्यांची किमया, हा सगळं त्यांचंच काम आहे. त्याच्यावर त्यांना नेहमीच माझा सॅल्यूट आहे आणि मी त्यांच्याकडे जाणारच. कधी जाणार तुला सांग जाईल तेव्हा तुला नक्की सांग. मगाशी हिंदी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्यानी करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय इथे. जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो, कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नीट होत नाही. त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय, काय मनात काय, त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या, त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा. त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून. जरा का जरा मामीचं पण नाव घे, मामी नाराज होती. आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातलंय का? घातलंय का? मंत्री व्हायच्या आधी असाच होता, मी पण असाच होतो. मंत्री झाल्यावर पण काय, मंत्री झाल्यावर काय शिंग बिंग येतात का? काय नाही. ते आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवारच्या. आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो, ह्या शहाण्याने द्यायला लावली. द्यायला लावली, एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहिती आहे, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत, काय असा तसा वर्ण नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढासळला. त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं. काय खरं नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती. तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे गप्पा हाणायच्या? हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी, तू कुठं बजरंगा, तू का लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला? कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय?
शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं आता युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे काम करतील. मग जर बाळासाहेबांनी हे सांगितलं असताना हे सटर फटरवाले काय मधीच करायला लागले? त्यांना उद्याच्याला निवडणुका लागू द्या, काय ह्यांची अवस्था होणार आहे तुम्ही बघा. किती यांनी गप्पा मारल्या. आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका. आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही. आणि यानंतर आपल्याला संबोधित करतात महाराष्ट्राचा माजी उपमुख्यमंत्री. दादा आम्ही गणितात त्रिकोण शिकलो, काटकोण शिकलो, चौकोन शिकलो, पण दृष्टिकोन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन दादा आम्हाला तुमच्या रूपाने पाहायला मिळाला. तो महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन. आदरणीय अजित दादा आपल्याशी बोलतायत. हात वरती, जोरदार टाळी आदरणीय अजित दादांसाठी. एकाने उभं राहायचं नाही, सगळ्यांनी बसा तरी नाही तर बाजूला. अरे पूर्ण आवाज कमी येतोय. माझ्या चुलत्यांची सवय लागली सकाळी लवकर उठून कामाला लागायची. ती एक गडी माझ्यावर म्हणतो ही सकाळी उठतो पैसे मोजायला, ही बघायला आलो मी पैसे मोजतो का काय करतो. नुसतं कुणाची तरी टिंगल टवारी करायची. मला मग कुठेतरी सांगितलं म्हणले अजित पवारला शरद पवारामुळेच किंमत आहे. अरे मग मी कुठं म्हणलो तुझ्या काकामुळे किंमत आहे, मला माझ्या काकामुळेच किंमत आहे. मी नाही म्हणलोय का? ह्याला कुणामुळे किंमत आहे? ह्याला कुणीतरी विचारलं असतं का? ह्याच्या काकामुळे त्याला किंमत आहे, माझ्या काकामुळे मला किंमत आहे. कसा बसा आमचा बाळासाहेब तयार झाला त्या दिवशी. न्यावाळे म्हणला चला दादा मी उभा राहतो. मी खोटं नाही सांगत, मला काय कुणाच्या बापाला घाबरायचं त्याच्यामध्ये नाही तर तेवढीच हेडलाईन होईल. अजित पवार म्हणला कुणाच्या बापाला घाबरत नाही, म्हणजे कुणाच्या वडिलांना मला घाबरायचं नाही. बाप शब्द काढून टाका. त्याच्या संदर्भामध्ये ते फार माझ्यावर प्रेम. लगेच अजित पवारांची जीभ घसरली. आता वडील म्हणलं, आता ग्रामीण भागात आपण बाप म्हणतो, शहरी भागात इथं वडील म्हणायचं, आणखीन कुठे गेलं तर पिताजी म्हणायचं. बाबा काय तुम्हाला पटेल ते घ्या बाबा, आमचं काय नाही. वेगळे आपल्याला घड्याळाचं काम करायचं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बदल झाला तर मग अजित पवार आचारसंहिता संपल्यावर एकेकाकडे बघूनच घेईल कसं काय. मग कोणी सांगायला यायचं नाही दादा जाऊ देवा आता माफ करा, माफ नाही देत नाही. आता जर चुकला तर कुणाला माफी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मग सगळे एखाद्या कोण एक तर मी कुणाच्याच वाकड्यात शिरत नाही, पण कुणी माझ्याच वाकड्यात शिरायचा प्रयत्न केला तर मी आणि माझा चुलता ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. साहेब सबुरीने घेता, मी वेगळ्या पद्धतीनं घेईन. मग तुम्हाला बरंच काही आठवेल, ती आठवण्याची वेळ माझ्यावर येऊन देऊ नका. काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका, तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. खरं सांगू का, मी बोलणारा माणूस नाही, मी कामाचा माणूस आहे. मी कामात त्याच्यामध्ये समाधान मानतो. पण एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली, कारण मी जसं मला जन्माला आलं तसं मी
त्यांना मायात्या म्हणत आलो, त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माई साहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई करतोय. ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. त्याच्यामध्ये आपल्याला तिथं पण अडचणी येत असतात. तेव्हा पाणी पिताना लगेच ऍडजस्ट करा. अरे पाणी तरी तू तरी पाणीच पितोय, दुसरं काय पित नाही. आईच्या पोटी जन्माला आल्यापासून दुसऱ्याला थेट हात लावलेला नाही, एवढा एकच नेता आहे. तर आज दुसरेही असतील, ते बाकीचे म्हणतील बघा आज लय गंडारला काही असतील, पण मेजॉरिटी नाही आहेत. हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याची आधुनिक पद्धतीनं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे. ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं, काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा. मला सगळ्या भागाला सांगायचंय, पंढर योगेश आलाय का? त्याच्या संदर्भ स्वप्नीला आलाय का त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याचं बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठं आहे? हा, आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढ्या ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या. मला समजून उमजून घ्या. अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या. मी मात्र कोणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची, आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. होय 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 बाबा होय. तर ही मला शिकवायला चाललंय, आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवतंय. आता काय करू बाबाला? बाबा लोक अशीच असतात, सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा. आपल्यातली काही मुलं मी नासाला पाठवली. पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोरगरिबांची मेरिटची मुलं नासाला गेलीत, अमेरिकेला. नासा. त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते. बघा, एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. काय तुझ्या आहे, त्यांचा सत्कार करू या नारळ त्याच्या डोक्यात बोलतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती, सगळं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय, आणि मोकाट जनावरांना पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार, इथली मोकाट जनावरं आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणील. तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे. इथं आम्ही ताणू पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती काळ होता. आणि आता मला सांगतो, तुम्हीच पकडा. नाही, माझंच काम आहे. मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो, काळजी करू नको.